नमस्कार. माणसं जिंकण्याचा मार्ग पोटामधून जातो, पोट जिंकण्याचा मार्ग स्वयंपाकातून जातो, स्वयंपाक जिंकण्याचा मार्ग धान्यामधून जातो, धान्य कडधान्य मसाले ड्राय फ्रुट्स. जिंकण्याचा मार्ग बस एक सुपर शॉप नवजीवन प्लस, नवजीवन प्लस, नवजीवन प्लस. नमस्कार, मी स्मिता झारे. बहुभाषिक ब्राह्मण संघ परशुराम जन्मोत्सव यंदाचे हे 15वे वर्ष. या 15 वर्षामध्ये या परशुराम रॅलीचे खूप मोठ्या प्रमाणात नियोजन केले जाते. नियोजन करताना अनेक कार्यकर्ते म्हणजेच शेकडो कार्यकर्ते यात सहभागी आहेत. आणि आज आपण अशाच काही कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. संवाद साधण्यासाठी आपण आलो आहोत गणेश कॉलनी विभागातील सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आज कार्यकर्ते इथे उपस्थित आहेतच. आज आपण संवाद साधणार आहोत की त्यांचे कार्य कशा प्रकारे चालते, जाणून घेऊया त्यांच्याच कडून. नमस्कार, मी सौ तृप्ती बाकरे. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं परशुराम न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण इथे गणेश कॉलनी परिसरात काही परशुराम दूतांशी संवाद साधायला जमलेलो आहोत. चला तर मग एका परशुराम दूतांशी आपण संवाद साधूया. नमस्कार, मी परशुराम दूत उल्हास जोशी. ब्राह्मण समाज एकत्र यावा यासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघटनेने हा उपक्रम हाती घेतला. बरोबर. तर या उपक्रमाची साधारण सुरुवात कशी झाली? गेल्या 15 वर्षापूर्वी सगळ्यांच्या मनात अशी संकल्पना आली की आपले जे विविध भाषामधील जे बहुभाषिक आहेत तर सगळे ब्राह्मण समाज जो आहे तो सगळ्यांनी एकत्र यावा म्हणून बहुभाषिक ब्राह्मण संघाची स्थापना करण्यात आली. यात सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, सगळे वेगवेगळे जे ज्ञाती संस्था आहेत त्यांचे सगळे अध्यक्ष यांनी सगळ्यांनी एक बैठक घेऊन त्यात विचार विनिमय करून आणि सगळ्यांची मीटिंग करून त्यात बहुभाषिक ब्राह्मण संघाची स्थापना करावी असा उद्देश पुढे आला आणि त्यातून या बहुभाषिक संघाची स्थापना झाली. सुरुवातीला याला कमी प्रतिसाद होता, सुरुवातच होती नेमकी, पण आता त्याचं स्वरूप वाढत आहे आणि लोकांमध्ये एक उत्साह असतो परशुराम जयंतीचा. आणि या दृष्टीने आपण लोकांकडे घरोघरी पोहोचतो, कोणाला फोनवरून कॉन्टॅक्ट करतो आणि सगळ्यांना आपण आवाहन करतो की आपण या परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात सगळा ब्राह्मण समाज एकत्र दिसला पाहिजे, म्हणून आपण एकत्र या आणि आपल्या ज्या काही विविध समस्या आहेत, काही मागण्या आहेत ते फेस करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं अशी पण यामागे एक संकल्पना आहे. जवळजवळ 5,000 कुटुंब आहेत, हो बरोबर? हो. या 5,000 कुटुंबापर्यंत निमंत्रण पत्रिका कशा पद्धतीने तुम्ही पोहोचवतात आणि ते पोहोचवताना तुम्हाला काय अनुभव येतो तो तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. चालेल. नमस्कार, मी मंजुषा राव. गणेश कॉलनी परिसर हा एक क्रमांकाचा परिसर आहे आणि इथे आम्ही जवळजवळ 150 ते 200 कुटुंबांपर्यंत जात असतो. आम्ही प्रभागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथे एकत्रित करतो, एक मीटिंग घेतो आणि तर अशा वेगवेगळ्या कॉलन्यांमध्ये आम्ही विभागणी करून 3-3, 4-4 जणी अशा लेडीज आणि काही 3-3, 4-4 पुरुष असे आम्ही जातो आणि घरोघरी प्रत्येक कुटुंबाशी संपर्क होतो. आपला ब्राह्मण समाज हा मुळातच अगत्यशील असल्यामुळे आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर ते खूप प्रेमाने आगत स्वागत करतात. आम्ही त्यांना पत्रिका देतो, उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने ते आम्हाला वर्गणी देतात. ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे अशी वर्गणी मिळते आणि परशुराम जन्मोत्सवाला आपला हातभार ते लावतात आणि एकत्र येण्यामध्ये आम्हाला असं वाटतंय की ब्राह्मण समाज हा आपला एकत्र येतोय, कुटुंब एकत्र येत आहेत, एकमेकांशी संपर्क होतोय आणि नव्याने प्रत्येक कुटुंबाशी, कुटुंबातल्या सदस्यांशी आपली नव्याने ओळख होते आणि आमचं हे ब्राह्मणांचं विराट असं संघटन समाजासमोर येत आहे. आणि त्याचप्रमाणे मोटरसायकल रॅली असो किंवा ती शोभायात्रा असो, ह्या माध्यमातनं आम्ही आमचं विराट रूपदर्शन हे चळगावकरांना दाखवत असतो. त्यामध्ये लेझिम पथक असतं, झांज पथक असतं, ढोल पथक असतं. याच्यामध्ये मुलींचा, महिलांचा सुद्धा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीने असतो. धन्यवाद. धन्यवाद ताई. ह्या सगळ्या उपक्रमामध्ये समाज बांधवांपर्यंत तुम्ही पोहोचता, त्यांच्यापर्यंत जाता, मग त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात, तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो, हे आम्हाला थोडक्यात सांगा. नमस्कार, मी परशुराम दूत श्रीरंग पुराणकर, गणेश कॉलनी केंद्र प्रमुख.
आम्ही जेव्हा लोकांकडे जातो या विषयासंदर्भात की बुवा आमचा असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही का या, तर लोकांकडनं अपेक्षा अशा असतात की बुवा तुम्ही एकच कार्यक्रम का करता, याच्यामध्ये आणखीन काही उपक्रम तुम्ही सुरू करा. तर मग आम्ही त्यांच्याकडनं सजेशन घेतो, बा तुम्हाला काय अपेक्षित आहे आमच्याकडनं. मग ते लोक सांगतात की बा मुलांसाठी मुलींसाठी काहीतरी जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांच्यासाठी उपक्रम काही सुरू करा. तर म्हटलं त्याच्याबद्दल आम्ही विचार करू. आमचे मंडळ जे आहे त्यांना आम्ही वरपर्यंत पोहोचवू तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या किंवा आयडिया, आणि त्यातनं मग बघू, विचार करू काय असतात ते. परशुराम दूत ही संकल्पना कशी आली आणि परशुराम दूत याच्यामध्ये काय कार्य करतात, कशा प्रकारे कार्य चालते हो. आणि याच्यामध्ये तुमचा सहभाग कसा, हे तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. जय परशुराम. बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी परशुराम जन्मोत्सव साजरा होतो आणि गेल्या 15 वर्षापासून हा उत्सव साजरा होतो आहे. यामध्ये आम्ही 2017 मध्ये ब्राह्मण समाजाची जनगणना केली होती. त्यावेळेस जळगाव शहराचा जो विस्तार होता त्याप्रमाणे साधारणतः 5,000 घरांची नोंदणी आम्ही केलेली होती. 5,000 कुटुंब इथे होते. वा. 5,000 ब्रह्मनिवासाची गेल्या 5-6 वर्षामध्ये जे विस्तार झालाय शहराचा त्याप्रमाणे साधारणतः 7,000 घरं 7,000 कुटुंबे ब्रह्मनिवास आम्हाला आता अपेक्षित आहे. ह्या 7,000 कुटुंबांपर्यंत प्रत्येक ब्रह्मनिवासापर्यंत आमच्या परशुराम जन्मोत्सवाचा संदेश पोहोचला पाहिजे आणि त्या ब्रह्मनिवासातील प्रत्येक ब्रह्मापर्यंत आमचा निरोप पोहोचला पाहिजे आणि त्यांनी एकत्रितपणे ब्राह्मण समाजाची एक बळकट शक्ती दाखवण्यासाठी विराट शोभायात्रेमध्ये सहभागी होण्याचं जे मोलाचं कार्य करायचं असतं त्याच्यासाठी हे परशुराम दूत असतात, जे घरोघरी जाऊन आमचा संदेश पोहोचवतात, आमची परशुराम जन्मोत्सवाची माहिती देतात, कार्यक्रमाची संकल्पना समजावून सांगतात आणि त्या सर्वांना जन्मोत्सवाच्या दिवशी शोभायात्रेमध्ये आणण्यासाठीचं प्रमुख कार्य जे करतात ते संदेशवाहक म्हणजेच परशुराम दूत होय. जय परशुराम, 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 परशुराम भगवान की जय. विष्णु के छठे अवतार परशुराम की जय जयकार. मी सौ स्मिता झारे. मी सौ तृप्ती बाकरे. परशुराम न्यूज चॅनल मध्ये मी सगळ्यांना आवाहन करते की आपलं हे परशुराम न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत ते पोहोचवा. जय धन्यवाद. परशुराम, जय परशुराम.